निकाल आता शेवटची कुस्ती लागणार आहे. हा कशी उडी मारते अरे 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 पैसा कुठं आणि कसा खर्च करावा याचं जाण आणि भान असावं लागतंय. एसकेटी शक्ती ग्रुपच्या त्या कार्यकर्त्यांकडे एकदा टाळ्या कराव्या त्यांच्यासाठी. युवकांची पिढी एकत्रित करतो आणि न भूतो ना भविष्यात हे मैदान संपन्न करतो. अमित साठी टाळ्या वाजवल्या पुन्हा एकदा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अमित अभिनंदन कौतुक. जो जितले त्याने जास्तीत जास्त तुला खुशी झाली डायरेक्ट. कसं काय म्हणजे काय विषय तुझा असं काय? जेव्हा भावाचा मित्र आम्ही म्हणजे भावासारखंच. आमचे वासर गावचे एकदम धडाके बाद युट्यूबर. नमस्कार मित्र, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि मित्र आज आपल्या सोबत आहे खुद्द जयेश वाहिले. कारण विषय असा चालल्या पुढे माहिती आहे का, आम्ही कुस्त्याना चालल्या. हो ना? हो बोल. हो तो बरं ना दाखवतो. पोरे डेंजर आहे तुझा. त्या दिवशी काय गेला पक्षासोबत? अरे घाबरला? अरे घाबरतो मग इकडे लवकर इकडे. बाय बाय. घाबरता पोरा घाबरतात आपल्याला. आणि मित्र अशा प्रकारे पोचलो बाई हिऱ्याच्या पाड्यावर. जयेश जरा त्यांच्या मामाच्या गावात. बरोबर का? बरोबर ना? या जयेश वाहिले बोलतात निस्ती कुस्ती बघायला बोलतो म्हणा. मजा येतं बोलतं. मामासनी ठेवले भाई जाणे. आयोजन मोठं आहे का? जरासं लेट झालं. आम्ही फॉलो केले. कुठला? माझं नाव का? नाव का? फॉलो केले पण माझं नाव नाही माहित आहे ना भाई. जाऊन ते विषय बरोबर माहिती आहे ना. पार्थ व्हायले हा. चला मित्र आतमध्ये. कब्जा घेतला इकडं विशाल जाधव. भाग्या लागेचा पोरगा जो मैदानावरती लढतोय. प्रेक्षक मंडळी, वडील हमाली करते, माताडीला दोन्ही भाऊ पैलवान आहे. जरा टाळ्या करा त्याच्यासाठी. एक गरीबा घरचा पैलवान ओसर पाटलाचा बट्टा निरा महेंद्रला सराव करतो गणेशच्या कडेला. राकेश दादा वायले सुद्धा येतो उपस्थित. सुरू का नाव? चला पैलवान कुस्ती करा. बाजा नाही जयेश वालेचा चढ. चला पुढची कुस्ती घ्या पाटील सर. इथला कडक व्ह्यू दिसते रे. कवरी गर्दी आहे बघ. पहिल्यांदा आल्या हो कसा रात्री कुस्त्या असल्यावर. शर्तीने तर गेलेला हो पण कुस्त्यानं असं पहिल्यांदा आल्या. गावाखाली कुस्त्या देतो एकदा गेलो बघायला. इथं का मीटिंग चालू आहे काही? गणेश धनु 25 मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे 2 सुवर्ण पदक जिंकले. अभिनंदन गार्गीचे पाटील. गार्गी दिदी कौतुक आणि अभिनंदन. इंटरनॅशनल प्लेयर गार्गी. मी फक्त तुम्हाला एवढंच बोलणार की तुम्ही जर मेहनत केली आणि जर पेशन्स ठेवलं, डिसिप्लिनमध्ये सगळं केलं तर तुम्हाला तुमच्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी कोणीच नाही थांबू शकत. आणि जर हे सगळं मीच करू शकते तर तुम्ही सुद्धा करू शकता. आणि एव्हरीवन फ्युचर. थँक्यू सो मच. धन्यवाद. जय भाई आले बघ कसा धावत. अरे पैलवान जय दादा लक्ष नाही रे तुमचा. झाली का तुझी? नक्कीच. ऑल द बेस्ट. सन्माननीय सुमेश उद्योगपती उन्नयन. विशाल कुस्ती करा. उमेश बोरगावकर आणि प्रत्येक कशी झाली? पोरगा विजय झाला. टाळ्या करा किंवा जरा. हो
विशाल नाईक चांगली लढत दिली, कौतुक आहे. चला पहिला कुस्ती करा. विजय पैलवान चौधरी पाड्याचा जरा टाळ्या करावं त्याच्यासाठी. भागातला पोरगा विजय झाला. चांगल्यावरती चांगला विजय म्हणतात याला. कडक असा माहोल आहे बाबा इथे, एकदम विषय गंभीर. कुस्त्या अशा एकदम डेंजरस चालले ना. इकडे जरा पैलवानच्या दुरुक्षा लागले हातावर, दुरुक्षा हड्डी सरले, असा काही विषय आहे. पण बोलतोय नॉर्मल आहे त्यांच्यासाठी, बोलतोय आपली धरली तर आपला भाई बोंबलत बसतो आपण भाई. इथं पैलवानांचा विषय जरा गंभीर असतो. अजिंक्य दादांचं स्वागत. जयदाराची कुस्ती दाखवलाच भेटली नाही भाई. इकडे विरुद्धावर कुस्ती झाली ना भाई, जिंकला पण तिकडे. बोल गोलिवली गाव दादा मनपूर्वक स्वागत आहे आपलं. हा कशी उरी मारते. किरण भाई अरे 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 मनपूर्वक स्वागत आहे. जस्ट आता कुस्ती झाली आपल्या जय भाईची. गावचे हर्ष पाटील. अरे तुम्ही टाइमच दिला नाही. मी इकडे व्हिडिओ काढित तर तिकडून फिरत तर तू झुकून मोकला. एवढं फटाफट नव्हती ना गेल्याची भाऊ. व्हिडिओच करायला भेटली नाही. कसं वाटतं? मस्त वाटतं एकदम. एकदम मस्त ना. एका फटक्यान झालेला की थोडासा टाइम द्यायचा होता. कुस्ती जरा डाव लागला ना पटक, त्यामुळे पटक्यात झाली कुस्ती. विषय गंभीर आहे डाव भाई. लागेल तशी कुस्ती असते. आता प्रत्येक वेळेला असं असं का तू? कुठल्या मैदानात असंच का तू? असंच असतं कुस्ती. जशी पेलवून असेल तशी कुस्ती होते. ही वजन होती का कसं काय? वजनावर नाही, असं फिरून कुस्ती होते जमून. जसं आपल्याला पाहिजे तसा जोर घ्यायचा. असं का? नाही ते वजन असतं त्यांचा का विषय? वजनावर म्हणजे आज जसं तुझा माझा 60 किलो तर सामनेवाला बी 60 किलोच असतो वजनावर. ती वेगळी असते ना ती विषय. वेगळी पॉईंटवर असते ती. ही कशी असते? पॉईंटवर असते. ही फड असतो मातीवर, ही पॉईंटवर नसते ही कुस्ती. ही चितपट असते. असं आहे काय? मग तुम्ही लगेच चितपट करून टाकला भाई. विषय गंभीर करून टाकला भाई. मी इकडे व्हिडिओ काढित तर भाई तू इकडे सुसाड काम ओके. बाकी छाती बिती काही ओके ना. जसं पेलवानचा मगाशी लागला तसा काही विषय नाही होणार. कुस्ती जिंकली तर अभिमान वाटला का. लय दिवसातून आज आकडे झालं, 1 वर्षातून. 1 वर्षानंतर आता जस्ट आता तुझे पोलीस भरतीमध्ये पण चालू होता, त्याच्यानंतर सिलेक्शन दिला, त्याच्यानंतर आता पहिल्यांदा केले का? 1 वर्षातून आज आलोय आखाड्याला. असं आहे का? पोलीस भरतीची तयारी चालू आहे. महाराष्ट्र होमगार्डला आहे सध्या मी. हा. भाई विषय असं 1 वर्षानंतर आला तरी पण भाई डायरेक्ट मैदान मारला भावाने. लय वर्ष आज बरं वाटलं म्हणजे मैदान आलो आज कुस्तीला. आणि सर्व आता पंचांचे पाय पडताना म्हणजे कंपल्सरी असतं का असं? कंपल्सरी नसतो पण एक मान असतो तो मोठ्या माणसांना वस्तात लोकांना द्यायचा तो आपला. तुझं वस्तात कोण आहे? आपले वस्तात आहे हरेश कराले, साईनाथ पुलोरे. कुठले? कोणगाव. तू तिकडे जायचा केला? हा कोणगावलाच असतो. चालेल. तुला पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आणि असंच भाई गावाचं नाव मोठा कर. थँक्यू सो मच. बस का भावा. तुम्ही कुठले आला? आम्ही कोणगावचे. तुमची झाली कुस्ती बिस्ती? हो झाली. मी एक जिंकलो, 500 भेटले ना ट्रॉफी. भेटला? याचा काय? तुला किती भेटले? 2 कुस्त्या जिंकले, 1 सोरवली. का सोडली? मी पण नाही भरलं, तो पण नाही भरला. म्हणून सोडवली काय? डेंजर असलं तुम्ही. तुझा काय? तू वडापाव घालायला काय? भूक लागली. काय काय? भूक लागली आता. मग केला का नाही कुस्ती? जिंकला का हारला? सारलो. हारला काय? जाऊन त्याच्या नंतर जिंकशील काय? अजून एक माणूस भाई. झाली का तुझी कुस्ती? पाटीलगावचे राजेश जिंकला पाटील का? म्हणतो आपण देखील नाव का? अथर्व पाटील. कुठलास? आपला देखील आम्ही सन्मान करतोय. कोणगाव. कोण गाव ग? डेंजर असलं तू पण भाई. कोण गावची सगळी ऐकायला वाटतं. कोणगावची गँग आहे. विनायक बघ कशी लढत. जिंकला भाई, जिंकला. किसन भोईर, महेंद्र जाधव, जयनाथ आणि इकडं पाहुण्यांच्या शुभार्थी कुस्ती लागते. धन्यवाद. दीपक कुमार चालू करा. शाबास. निकाल. सुंदर असा प्रेक्षणीय निकाल. डावावरती कुस्तीचा निकाल लावला. पहिलवान टाळ्या करा जरा. योगासनपटू योगा करतोय. त्याच्याकडे जपा फक्त गणेश पाटील सर, नाहीतर अंगावर पडलं तर तसंच थांबायचं. ती अडचण परत वाढायची. चिन्मय जयंत पाटील आणि प्रवीण जोशी बंधू आपण या पुढे आपला आम्ही सन्मान करतोय. बाउन्सरलाही पटलेलं दिसतंय. शाबास. एका हातावर गोलगोल फिरतोय. टाळ्या करा जरा ते योगासनपटू. जयंत दत्तू पाटील माजी सरपंच यांचे चिरंजीव चिन्मय जयंत पाटील हसदेगाव. प्रवीण जोशी हसदेगाव आपण देखील या पुढे. कडक योगा करतो कसा?
अनादी काळापासून चालत आलेली ही कुस्तीची परंपरा वाढ वडिलांना जपलेली आहे. जोपासण्याचं, वाढवण्याचं, फुलवण्याचं काम त्याच्यासाठी एसकेटी शक्ती ग्रुपचा हा उपक्रम आहे. पैसा कुठं आणि कसा खर्च करावा याचं जाण आणि भान असावं लागतंय. एसकेटी शक्ती ग्रुपच्या त्या कार्यकर्त्यांकडे एकदा टाळ्या कराव्या त्यांच्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून अमित महाराष्ट्रातील कुस्त्यांचा खऱ्या अर्थाने पैलवानांच्या काटा लढती या ठिकाणी अमित संपन्न कोरगावकर होत आहे. पुढे या. एक यशस्वी कुस्ती मैदान आज अंतिम टप्प्याकडे वाटचाल करू लागलेला आहे. त्या अर्थानं मैदान सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातलं एक यशस्वी कुस्ती मैदान एसकेटी शक्ती केसरी कुस्ती मैदान 2026 पहिलं पर्व यशस्वीरित्या संपन्न होते. एकदा हात उंच करून टाळ्या करा पुन्हा एकदा. का जगायचं आणि कशासाठी जगायचं हे ठरवून घ्या. या मंडळींना कळलेलं आहे पैसा कुठे खर्च करावा. खऱ्या अर्थानं एसकेटी शक्ती ग्रुपचे सर्व कार्यकर्ते धन्यवादास पात्र आहेत. युवकांची पिढी, युवकांची फळी खऱ्या अर्थानं हे मैदान यशस्वी करते. कौतुक आहे सगळ्यांचं. आता शेवटची कुस्ती लागणार आहे. असा बिंजोरला नाव विरोधानं डायरेक्ट 2000 आणि एक ट्रॉफी. नगरसेवक रामबा वेलकम प्रदान मनपूर्वक स्वागत आहे या स्टेजवरती. लागली कुस्ती. अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे. चला सर्व पंच मंडळी, सर्व पंचांनी आखाड्यामध्ये यायचंय. सार्थक आणि चिनू सरनोबा उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल अमितचं त्या ठिकाणी कौतुक करण्यात येत आहे. अमितचं अभिनंदन. एक नौखा तरुण, उमद्या मनाचा तरुण खऱ्या अर्थाला मनाशी ठाणतो. युवकांची पिढी एकत्रित करतो आणि न भूतो न भविष्यात हे मैदान संपन्न करतो. अमितसाठी टाळ्या वाजवा पुन्हा एकदा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अमित अभिनंदन, कौतुक. धन्यवाद. चला महेंद्र जाधव सर, त्यानंतर जयनाथ पाटील सर. महेंद्र जाधवांचा सन्मान होतोय. जयनाथ पाटील सर, जयनाथनं फार चांगल्या मिशा वाढवल्यात. आता जयनाथ पाटील यांचाही सन्मान होतोय. राष्ट्रीय कुस्तीपंच नाना राणे, राष्ट्रीय कुस्तीपंच जयनाथ सरांचा सन्मान संपन्न होतोय. त्यानंतर नाना राणे सर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आम्ही भाऊ तिथंच थांबा. ये लवकर. श्रीराम धोंडल सर, लवकर. श्रीराम धोंडल सरांचा सन्मान होतोय. चला पटकन. राजेंद्रजी लोखंडे सर, पैलवान राजेंद्र लोखंडे यांचा सन्मान होतोय. त्यानंतर राष्ट्रीय कुस्तीपंच प्रज्वल ढोणे सर, अनेक पैलवान घडवण्याचं काम करणारे कल्याण डोंबिवलीचे. कुछ करिए, कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ. नाम भी कमा और दाम भी कमा. केल्याने होत आहे रदी, केल्याची पाहिजे. कुछ करिए. शाबास. झोळी बांधण्याचा प्रयत्न. चला कुस्ती करा. शाबास. आणि पाठी मागून झोळी धरली यादवनं. शाबास. प्रज्वल डोणे सर पलीकडे सूचना करा दोघांना. चला कुस्ती करा. अमोल पाटील पैलवान, नॅशनल चॅम्पियन प्लेअर अमोल पाटील पैलवान या पुढे. दादा आम्ही तुमचा सन्मान करतोय. भाई डेंजर व्यक्तिमत्व दाखवलं तुम्हाला राजन एका मामा. रिक्षावाल्याचं पोरग मैदानावरती आणि कोट्यवधी रुपयांची इस्टेट असणाऱ्याचं पोरग मध्ये पीत पडलं. या परिस्थिती बघा. चाललं जे ना काय टाइमपास चालले साहेबांच्या बरोबर टाइमपास नाही करा. इकडे बघ मी पुण्यात अनेक मैदानाला फिरतो. ते वसारचे युट्यूबर
राजन मामा तो लोखंडे बोला यांच्याकडून आमचे उत्कृष्ट कुस्ती ए थांब रे. कॉमेंट्री थांब रे. बोल 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 युट्यूबर आमचे वसरगावचे एकदम धडाके बाद युट्यूबर. तुला ना मामा डेंजर राजन मामा तो लास्ट सक होता तो जिंकल्यावर शर्ट तू जिंकल्यावर काय करत होता सांग मला पहिले कसं तो उडी कशी मारत होता तू बाबा तू उडी कशी मारत होता तू आता बघला आता लाजू नको तू आता मामाचा विषय लय टॉपचा बाबा जयश व्हायला कशी उडी मारायचा डायरेक्ट पलटी मारायचा मामा तू असा लाजशील ते कसा वाचा जसं लाजशील तू कुस्ती डायरेक्ट आता बंदच करून टाकली का बघ ना आता बघ कसा लाजतो लगे ती मान लाजशी होती मान मोरली विषय खपला का तिथंच या ठिकाणी सन्मान होतोय. क्रिकेटची कॉमेंट्री बहुधा ते करत असतात माझ्या अंदाजानं नाही ना तसं वाटतं सर्व धन्यवाद. बाबा साहेबांच्या माहिती सांगायची गरज नाही साहेबांना एकेकाळचा महान मल्ल थँक्यू व्हेरी मच. आज एसकेटी ग्रुप एसकेटी शक्ती ग्रुप यांच्या वतीनं उंबरडेगाव हिऱ्याचा पाडा या ठिकाणी अतिशय दिमाखात हा कुस्तीचा आखाडा पाहायला मिळाला. जवळपास 150 ते 200 कुस्त्या इथे बघायला मिळाला. म्हणजे 400 ते 450 या खेळाडूंनी इथे सक्रिय सहभागी होऊन भाग घेतला. आता शेवटची कुस्ती आहे आणि प्रचंड प्रतिसाद आहे आणि उत्तम नियोजन एसकेटी शक्ती ग्रुपच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आपण हे पहिलं वर्ष बघितलंय, पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगलं आणि मोठं आयोजन करण्याचा या उंबरडे गावांचा प्रयत्न असणार आहे. त्यांना मी देखील शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. आपल्याला नाशिकचा पोरगा आणि चिरो सरनाबा धाराशिव अधिवेशनाला 86 किलोला वन साइड कुस्त्या काढणारा महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अशी कुस्ती आखाड्यावरती लागली. कुस्ती करा चिनो. या मैदानाचा उद्देश एकच आहे, आपल्या घरामध्ये कुणीतरी तयार करावा. काळ आव्हानांचा आहे. आज विनाशाच्या उंबरठ्यावरती तरुणाई उभी आहे आणि तिला जर मागे खेचायचं असेल तर अशी कुस्ती मैदान होणं काळाची गरज आहे. अशा उघड्या तिजोऱ्या घराघरामध्ये तयार होणं काळाची गरज आहे. शबाज शबाज चिनो, शबाज सार्थक. पटाला लागण्याचा प्रयत्न होता सार्थक नागरेचा. छातीचा बोजा पाठीवरती टाकला आणि कब्जा घेतलेला आहे चिनू सरनवतना. चला कुस्ती करा पैलवान. शेकडो कुस्ती शौकीनांच्या नजरा तुमच्यावर लागल्या. शबास. आणि नाकाला पट्टी. ओ करा की टाळ्या. छत्रपती शिवाजी महाराज की पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होतो. मुंतजीर सरनाबाद एसकेटी शक्ती केसरी 2026 किताबाचा मानकरी आणि सार्थक नागरे उप एसकेटी शक्ती केसरी किताबाचा मानकरी. टाळ्या वाजवा दोघांसाठी. दादा सर्वात प्रथम तर तुझं नाव सांग मला. कुस्ती निवेदक पैलवान हंगेश्वर धायगुडे, कुठून आला तुम्ही? पुण्यावरनं. काय आवाज आहे तुमचा, म्हणजे काय वेगळाच माहोल क्रिएट करून टाकता डायरेक्ट तुम्ही, वेगळाच जोश येतो. दररोज कुस्ती मैदानं आणि स्वतः पैलवान आहे. हां आणि आज महाराष्ट्रातला एक अभ्यासू कुस्ती निवेदक म्हणून महाराष्ट्र आज माझ्याकडे बघतो. दररोज कुस्ती मैदानला आहे. मग आजचं नियोजन कसं होतं, म्हणजे सकाळपासून तुमच्या इकडूनचं आणि आपल्या इकडून? फार चांगलं. म्हणजे मुंबईसारख्या, कल्याण डोंबिवलीसारख्या एकदम प्रगत शहरांमध्ये फार चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन एसकेटी शक्ती ग्रुपच्या माध्यमातून केलेलं आहे. छोट्या छोट्या पैलवानांपासून मोठ्या पैलवानांपर्यंत लढती या मैदानावरती घेतलेल्या आहेत. पैलवान पराभूत झाला तरी त्याची किती वेळा कुस्ती लागू शकते, असं आगळं वेगळं एक वेगळं म्हणायला वाव आहे की असं मैदान या ठिकाणी आज संपन्न झालेलं आहे.
पण अजून एक गोष्ट जसा आता वजनांवाल्या कुस्त्या वेगळ्या असतात आणि या पॉईंटच्या वेगळ्या असतात असं जास्ती मला माहीत नाही पण एक तुम्हाला विचारतो ते वजनांवाल्यांचा काय विषय असतो वजनावरची जी स्पर्धेतली कुस्ती असते ही नियमानं बांधलेली असते, वेळेनं बांधलेली असते. म्हणजे स्पर्धेत 3-3 मिनिटाचे 2 राऊंड किंवा 2-2 मिनिटाचे 2 राऊंड असे असते. तर मैदानी कुस्तीमध्ये तुम्हाला वेळेचं बंधन नाही, तुम्हाला कुस्ती निकाली करणं हा एकच नियम असतो. कडक. आणि आपल्या इकडे 100% आता पुढचा तर होणारच. आता चिकनगरला आहेत बहुतेक, बरोबर? बरोबर. चिकनगरला आहेत, तर मग त्याच्यानंतर सरकोलीला आहे, सरवलीला मैदान आहे 15 तारखेला. अशी कुस्ती मैदान होत राहतात. आणि एक छोटासा मेसेज तुमच्या यातल्या कुस्ती कशा पैलवानांनी हार जीत याचा जास्त डोक्यात न घेता फक्त कुस्ती करत राहणं, कारण जो चालत राहतो तो कुठेतरी पोहोचत असतो, जो चालतच नाही तो कुठंच जात नाही. धन्यवाद दादा, खूप चांगले शब्द सांगले तुम्ही. ये म्हणून जस्ट आता कुस्ती विन झालेली आहे फायनलची आपली SKT शक्ती केसरी. जो जितले त्याला जास्तीत दादा तुला खुशी झाली ती डायरेक्ट तू कसं काय म्हणजे काय विषय तुझा असं काय जेव्हा भावाचा मित्र आहे आम्ही म्हणजे भावासारखंच. आणि आले कुठलं तुम्ही आम्ही माटुंग्या रेल्वेमध्ये आहेत ना. हां 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 अं, तर काय सांगणार आजच्या विजयाच्या बद्दल? आज खूप भारी वाटलं. म्हणजे पहिलीच मैदानी कुस्ती होती. आता म्हणजे थोडं हे झाल्या रेल्वेमध्ये जॉईनिंग झाली ना त्यांची. मग आज हे पहिलीच कुस्ती. आता सीझन चालू होतं इथनं पुढं. आणि सलग 2 वर्ष झालं 86 किलोला महाराष्ट्र केसरीला गोल्ड आहे दादांचं का? हा. आणि अजून असंच पुढे जावं. तुम्हाला काय वाटतं आजच्या कुस्तीचं काय? खूप बरं वाटतंय. पहिल्यांदाच खेळतो मी मुंबईत. त्याच्या अगोदर कधी खेळलं नाही. पहिले आपले कुठे व्हायचे कुस्त्या म्हणजे काय? पुण्यातच व्हायचे इकडे जायचं का? फर्स्ट टाइम मुंबईमध्ये आले? फर्स्ट टाइम मुंबईत. कारण की इथे बी रेल्वे जॉईन लागलो ना माटुंग्यात. त्यामुळं मित्र म्हणले आमचे बालाजी, चला म्हणले मैदान आहे. मित्रांचा तुमचा लय सहयोग आहे बाबा. या मित्राचा तुमचा विषय जरा गंभीरच आहे. त्यांनी म्हणले चला जाऊ आपलं मैदान लागले तर कुस्ती खेळून. काय माघारी जो काय जवळ. पण कसं वाटतं इकडे भारी पहिल्यांदा? वाटतंय पहिल्यांदाच एकदा. एक्साइटमेंट कशी होती म्हणजे काय सुरुवातीची धाकधूक की कसं काय होईल का तिकडूनचं वेगळं नियोजन इकडूनचं असं काय असं असतं का काय? नाही तसं काय नाही. पुण्यातलं इथलं सेम सगळं काय. पण एवढ्या वर्षानंतर डायरेक्ट अचानक तुम्ही आता तिकडे आता तुमची जॉईनिंग चालू होती किंवा त्याच्या मागे पण धावपळ करायला लागतं ना, थोडी प्रॅक्टिस इकडे तिकडे झाल्याच्या नंतर पण डायरेक्ट इकडे मुंबईला येऊन खेळायचं? नाही जॉईन होऊन आता 7-8 महिने झाले. हां हां तशीच प्रॅक्टिस करतो माटुंग्यात. तिकडेच करताय का? तिकडेच करतो. वेळ भेटतो का करायला? करतोय भेटते की. म्हणजे आता त्याच्यासाठी छंद येतो जोपासायचं हा आपल्याला. ते तर आहेच. ते कुस्तीसाठी तर आहेच. तर दादा पुन्हा एकदा तुझं अभिनंदन आणि अशाच पुढे पुढे मोठ्या मोठ्या ट्रॉफी होत्या आणि मोठे मोठे मैदानं मारतो. चालेल दादा, तुमचा पण आभारी होता आम्ही. आणि मित्र कडक असा कुस्तीचं सामने ठेवलेले ना, कडक असं आयोजन पण होता ना, मजा आली बाई. पहिल्यांदा कुस्त्या बघायला आवरेसर थांबलेलो. लाईफमध्ये 4थ्यांदा कुस्ती बघायला होतो. हो बोल हो. लाईव्ह याला बघल्यान मी यांनी लाईव्ह यायला बघल्यान मी 4थ्यांदा आलतो. चला मित्र खेळा जाऊ मग. आता खोटा बोलला जाऊ जाऊ दे. मग काय मित्र आजची व्हिडिओ आपण इथं थांबू. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब सगळं ठोकून टाका. आपला मिनी ब्लॉग इंस्टाग्रामला येतं पार्थवाले ब्लॉग्स. नाही खुद्द पार्थवाले यूट्यूबचं चॅनलचं नाव आहे ना. ठीक आहे, इकडे सबस्क्राईब करा आणि तिकडे फॉलो करा. चला डायरेक्ट भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असं काहीतरी टॉपचा विषय घेऊन.